हॅलो स्टुडंट्स, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे व्हाय हॉट थिंग्स बर्न अस. येस, गरम वस्तूंच्यामुळे आपल्याला गरम का लागतं, चटका बसतो, भाजतो, ही जी प्रोसेस होते हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बट त्याच्या मागचं रिझन काय आहे, त्याच्या मागचं सायन्स काय आहे ते आज आपण बघणार आहोत. बघा स्टुडंट्स, एखादी वस्तू गरम आहे म्हणजे काय असतं रे? जेव्हा आपल्या बॉडी टेम्परेचर पेक्षा एखाद्या वस्तूचं टेम्परेचर हे जेव्हा हाय असतं तेव्हा ती वस्तू आपल्याला गरम लागते. जेव्हा एखाद्या वस्तूचं टेम्परेचर आपल्या बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी असतं तेव्हा ती वस्तू आपल्याला गार लागते. म्हणजेच गरम किंवा गार असणं एखाद्या वस्तूचं हे पर्स्पेक्टिव्ह आहे, म्हणजे आपल्या बॉडीच्या टेम्परेचरवरती ते डिपेंड करतं. समजा तुम्ही एखादी वस्तू आहे, तुम्ही सपोज दोन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये एका भांड्यामध्ये आपण सपोज गार पाणी ठेवलं, एका ह्याच्यामध्ये गरम पाणी ठेवलं, दोन्ही भांड्यांमध्ये सायमल्टेनियसली तुम्ही हात बुडवले, काही सेकंद ठेवलं आणि जेव्हा तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये हे दोन्ही हात ठेवता तेव्हा ज्या पाण्यात तुम्ही गरम पाण्यामध्ये जेव्हा जो हात तुम्ही बुडवलेला असतो त्या हाताला हे पाणी गार लागतं. तसंच जो हात तुमचा गार पाण्यामध्ये होता तो हात जेव्हा नॉर्मल पाण्यामध्ये आपण बुडवतो तेव्हा आपल्याला ते पाणी गरम लागतं. म्हणजेच इट डिपेंड्स ऑन आवर बॉडी टेम्परेचर. बघा आता, जेव्हा एखादी वस्तू आपण गरम वस्तूला जेव्हा हात लावतो, गरम वस्तूला हात लावल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे की एखादं ऑब्जेक्ट जेव्हा हॉट असतं, गरम असतं, तेव्हा त्याच्यामधले मोलिक्युल्स हे खूप जास्त स्पीडने मूव्हमेंट त्यांची होत असते. मग आता हे जे फास्ट मूव्हिंग मोलिक्युल्स आहेत त्या गरम ऑब्जेक्टचे, त्याची जेव्हा आपल्या बॉडीबरोबर कॉन्टॅक्ट येतो, आता आपल्या बॉडी ही सेलपासून बनलेली आहे, त्यामध्ये देखील मोलिक्युल्स प्रेझेंट आहेत. मग हे जास्त व्हेलॉसिटी असणारे मोलिक्युल्स जे गरम ऑब्जेक्टचे आहेत ते जेव्हा तुमच्या बॉडीला येऊन टच करतात तेव्हा काय होतं, तर आपल्या बॉडीचे मोलिक्युल्स देखील त्यामुळं ॲक्सेलरेट होतात. जसं एखादी स्टेडी ऑब्जेक्ट आहे, एखादी स्थिर वस्तू आहे आणि तिला जेव्हा एखादी फास्ट येणारी वस्तू येऊन धडकते तेव्हा काय होतं, ह्या फास्ट येणाऱ्या वस्तूची व्हेलॉसिटी कमी होते आणि ह्या वस्तूला व्हेलॉसिटी प्राप्त होते. सेम हॅपन्स इन केस ऑफ द सेल्स ऑफ आवर बॉडी. आपल्या बॉडीमधल्या सेलच्या बाबतीत पण हेच होतं आणि त्यामुळं काय होतं, त्या ज्या सेल्स आहेत त्यांना ॲक्सेलरेट होतात, त्यांना व्हेलॉसिटी प्राप्त होते आणि त्यामुळं ह्या सेल्सची ब्रेकडाऊनची प्रोसेस सुरू होते. त्यांना खूप जास्त व्हेलॉसिटी प्राप्त झाल्यामुळे या सेल्स डॅमेज व्हायला, ब्रेकडाऊन व्हायला सुरू करतात आणि ह्यालाच आपण बर्निंग म्हणतो. म्हणजे बर्निंग काय आहे बघा, एकतर ते हॉट ऑब्जेक्ट आहे, हॉट ऑब्जेक्टमध्ये असणाऱ्या हीटमुळं त्या सेल्समधलं वॉटर हे निघून जातं, म्हणजेच सेल्स डिहायड्रेट होतात. हे एक झालं. त्यानंतर त्या हॉट ऑब्जेक्टमधले जे मोलिक्युल्स आहेत त्या मोलिक्युल्समुळे आपल्या बॉडीचे मोलिक्युल्स देखील ॲक्सेलरेट होतात आणि त्यामुळं त्यांची टिअरिंगची प्रोसेस चालू होते. ह्या दोन गोष्टींच्यामुळं काय होतं, तर ज्याला आपण बर्निंग म्हणतो. बर्निंग इज नथिंग बट ब्रेकडाऊन ऑफ सेल्स ॲज वेल ॲज डिहायड्रेशन ऑफ सेल्स. आता ही जी प्रोसेस आहे, या बर्निंगची प्रोसेस किती एक्सटेंटपर्यंत झालेली आहे याच्या बेसिसवरती त्याचं डॅमेज डिपेंड करतं. बरेचदा आपल्याला नुसतंच जेव्हा भाजतं असं आपण म्हणतो तेव्हा फक्त स्किनचा वरचा लेअर डॅमेज झालेला असतो. आता इथे हा जो डॅमेज पार्ट आहे तो भरून काढण्यासाठी म्हणून तिथे आपली बॉडी लगेच मॅक्झिमम ब्लड सप्लाय पाठवते की ज्याच्यामुळे तिथला जो पार्ट आहे तो रेड होतो. भाजलेला पार्ट रेड होण्यामागचं कारण काय आहे, तर तिथे रिपेअर करण्यासाठी मॅक्झिमम ब्लड पाठवण्यात येतं आपल्या शरीराच्या इतर भागांच्याकडून आणि म्हणून तो पार्ट गरम पण होतो आणि तिथे रेड पण दिसतं. आता हा झाला पहिला प्रकार. 4 प्रकारांमध्ये हे डॅमेज आपण डिव्हाइड जर करायचं म्हटलं तर पहिल्या प्रकारामध्ये फक्त सुपरफिशियल वरचा लेअर जो आहे त्याला इजा पोचते, तो लाल होतो. दुसऱ्या प्रकारामध्ये जी दुसरी टप्पा आहे म्हणूयात आपण त्याच्यामध्ये काय होतं, तर त्या वरच्या लेअरच्या खालचे जे टिश्यूज आहेत ते हळूहळू डॅमेज होतात. म्हणजे जेव्हा जास्त प्रमाणामध्ये स्किन बर्न होते तेव्हा त्या केसमध्ये आपल्या शरीरावरती फोड येतात, ब्लिस्टर्स ज्याला म्हणतो आपण, ते फोड येतात भाजल्यामुळे. ओके. तिसरा जो प्रकार असतो तो त्याच्याही पेक्षा डीपर लेव्हलचा, खूप जास्त जेव्हा भाजतं आपण म्हणतो त्या केसमध्ये काय होतं, त्याच्या खालचे टिश्यूज हे डॅमेज होत जातात आणि सगळ्यात शेवटचा जो टप्पा आहे तो पूर्ण तुम्हाला तर माहितीच आहे, आपली स्किन जी आहे ती वेगवेगळ्या लेयर्सपासून बनलेली आहे आणि चौथ्या प्रकारचं जे डॅमेज आहे त्यामध्ये स्किनचे सगळेच लेयर्स जे आहेत ते भाजले जातात आणि त्या
वेळेस बरेचदा आपल्याला प्लास्टिक सर्जरीसारखे ऑप्शन घेऊन तिथला जो स्किनचा डॅमेज झालेला पार्ट आहे तो रिकवर करावा लागतो. आता हे जे बर्निंग होतं ते फक्त हीटमुळंच होतं का? तर नाही. हीटसोबतच वेगवेगळे जे स्ट्रॉंग ॲसिड्स आपण शिकलो आहे, स्ट्रॉंग बेसेस शिकलो आहे, यांच्यामुळे जे आपण ॲसिड हल्ले वगैरे तुम्ही ऐकले असेल तर त्यामध्ये पूर्ण स्किन जळून जाते. म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड्स, कॉन्सन्ट्रेटेड बेसेस यांच्यामुळे देखील स्किन बर्न्स हे दिसतात. तसंच स्टुडंट्स तुम्हाला हे पण माहिती असेल की कॅन्सरची ट्रीटमेंट देण्यासाठी आपण जे वेगवेगळ्या थेरपीज वापरतो त्यामध्ये अशा काही स्पेसिफिक रेज वापरले जातात, किरण, की त्या किरण त्या स्पेसिफिक पार्टवरती, त्या सेल्सवरती जेव्हा आपण रिलीज करतो तर त्या किरणांच्यामुळे त्या कॅन्सरच्या सेल्स ह्या जळून जातात. म्हणजेच फक्त हीटमुळं जळणं किंवा बर्निंगची प्रोसेस होते का? तर अर्थातच नाही. वेगवेगळे ॲसिड्स आहेत, वेगवेगळे बेसेस आहेत, वेगवेगळे रेज, किरण आहेत, यांच्यामुळे देखील आपली स्किन आणि त्याच्यामधले टिश्यूज, सेल्स हे बर्न होतात. ओके, सर हे झालं अबाउट बर्निंग ऑफ स्किन ड्यू टू हीट अँड अदर फॅक्टर्स. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की सांगा. इथेच थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्यासारखाच एखादा इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आपण लवकरच भेटूया.